सखी सावली काव्यांजली। तुमच्या या मुलाला मी माझी बहीण कधीही देणार नाही। लग्न होणार नाही म्हणजे? आपणच बघितलं होतं ना हे स्थळ। अहो ते मी काय म्हणतो, मुलाला मुलगी पसंत आहे, अंजलीला मुलगा पसंत आहे। तुझं काय? अगं विशू काय एवढं पण चुकीचं बोलत नाहीये। स्थळ चांगलं असेल तर कशाला नाकारतेस? मुलगा धाकटा असू दे किंवा मोठा असू दे, माणसं तरी चांगली आहेत ना। आई अहो या मुलाची 2 लग्न आधीच झाली आहेत। काय 2 लग्न? एक मिनिट थांब, तुला कसं माहित? अहो नवरे गुरुजींनीच सांगितलं होतं मला की त्यांनी खोटी माहिती दिली आहे तुम्हाला। अहो ते गुरुजी इतकी वर्ष लग्न ठरवत आहेत। माझ्या मुलाला काव्याचं स्थळ त्यांनीच आणलं होतं, मग आत्ताच कशाला ते खोटं बोलतील? आणि असल्या गोष्टींना लपून राहत नाही। त्यातून तुम्ही ह्यांच्यासाठी स्थळ बघायला येताय तर तशी कल्पना द्यायला हवी होती तुम्ही। हो ना, तुम्ही जर आधी सांगितलं असतं तर आम्ही तेव्हाच नकार कळवला असता। तुम्ही आम्हाला नकार देणार होतात? हो माझ्या माहेरची परिस्थिती बिकट आहे, मला मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला आमची मुलगी जड झाली आहे आणि तिचं आम्ही कुठल्याही 2 लग्न झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून देऊ। 1 मिनिट, काय सतत तेच 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 लावलंय तुम्ही? 2 लग्न झाली आहेत, 2 लग्न झाली आहेत। हो झाली आहेत माझी 2 लग्न। माझी पहिली बायको लग्न आधीच कोणावर तरी प्रेम करत होती, गेली त्याचा हात पकडून, आणि माझी दुसरी बायको रोगट होती, सतत आजारी पडून पडून ती मेली, याच्यात माझा काय दोष? तुम्ही अजूनही आमच्यापासून सत्य लपवताय। तुमची पहिली बायको ही कुणाचा हात धरून नाही तर तुमच्या जाचाला कंटाळून घर सोडून निघून गेली, आणि तुमची दुसरी बायको तिने आत्महत्या केली तुमच्या विक्षिप्त स्वभावामुळे। माफ करा पण हे लग्न होणार नाही। 1 मिनिट, तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी, पण तुम्हाला सगळ्यांना ना माज आहे, माज। नाहीतर काय, भिकेचे डोहाळे लागलेत यांना। नाहीतर या प्लास्टिकच्या खुर्च्या, हा मरमर फिरणारा पंखा, हे मोडकळीस आलेलं घर, ह्या पोपडे आलेल्या भिंती, अशा घरातली मुलगी आम्ही करू? एक लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जो रस्ता येतो ना तो सुद्धा माझ्या आलिशान गाडीच्या लायकीचा नाहीये। तुमच्या मुलीने राणी बनून राज्य केलं असतं। श्रीमंती मिळाली तरी ती पचवायची लायकी लागते ना। बस, हा तुमचा श्रीमंतीचा माजनं तुमच्याकडे ठेवा, आम्हाला कौतुक नाहीये त्याचं। काय बोलताय, काय वागताय वेगळं? ते कसं आहे, हा तुमचा ढोंगीपणा समोर आलाच आहे तर मेहरबानी करा आणि निघा इथून। उठ रे। तू माझ्या मुलाला नकार दिलायस, दारात आलेलं सुख लाथाडलेस। तुझी ही सुमा रूपा गुणाची बहीण जन्मभर बिन लग्नाची घरात पडून राहील ना, तेव्हा पस्तावशील। आणि तुमच्या मुलाशी लग्न झालं ना तर आम्ही पस्तावू।
आमची जी परिस्थिती होती ती तुमच्या समोर ठेवली होती. तुमचा हा खोटारडेपणा आम्हाला फार खटकलाय. बस झाला, इतका अपमान पुरे झाला. चला निघूया आपण. थांबा वहिनी, माझ्या मुलीच्या वतीने मी माफी मागते तुमची, पण अशी नाट लावून जाऊ नका हो. मी बोलेन ना नंतर तिच्याशी, सगळं नीट होईल बघा. आई, तुला त्यांची माफी मागायची गरज नाहीये. जाऊ दे त्यांना. अगो चला. निघा. डोकं ठिकाणावर आहे तुझं. दारी आलेला वैभव लाथाडलेस तू. आई, अगं माफ करा जावई बापू, पण तुम्ही त्यांच्याबद्दल माहिती घ्यायला हवी होती. बाबा, मला यातलं काही आई, अगं काय हे? काय केलंस हे? नकार दिलास त्यांना, अपमान केलास त्यांचा. अगो असं चांगलं स्थळ मिळणार आहे का पुन्हा? आई, अगं ती खोटारडी माणसं होती. काही खोटं बोलले नाही ते. त्यांनी फक्त खरं सांगितलं नाही एवढंच. आणि काय हरकत आहे ग त्याची 2 लग्न झाली तर? त्याच्या दोन्ही बायका आहेत का त्याच्या आयुष्यात? अगं पण त्या आधीच्या बायका त्याच्या आयुष्यातून का गेल्या हे बघायला नको का? अगं काव्या, त्याची काही गरज नाहीये. साधा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता. किती भेटवस्तू घेऊन आले होते ते. अगं विचार कर, आत्ताच जर त्यांनी एवढ्या महागड्या वस्तू आणल्या तर पुढे आयुष्यात काय काय पुरवलं असतं त्यांनी. बास आई, त्यांच्या त्या वस्तू, उपकार, मेहरबानी नकोय आपल्याला. आणि त्यांनी ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत ना त्या शिवाबरोबर परत पाठवून द्यायच्या. मी आधीच सांगते तुला. असेल त्यांच्याकडे भरपूर पैसा, पण त्यांची नियत चांगली नाहीये. हो, तुझ्या या कमी शिकलेल्या बहिणीशी लग्नाला तयार झाले होते. यापेक्षा वेगळी अजून काय चांगली नियत हवी आहे ग तुला? आई मला सांग, हे स्थळ जर आपल्या आशूला आलं असतं तर तू होकार दिला असतास? अर्थातच नाही. अगं पण माझी आशू शिकलेली आहे, सुंदर आहे. तिच्यासाठी मी रुबाबदार, शिकलेला असा मुलगा शोधेन की तू तिला हसत हसत घरी घेऊन जाईल. अगं मग अंजली सुद्धा आपली मुलगीच आहे ना, आणि तिला चांगला नवरा मिळू शकत नाही असं का म्हणायचंय तुला? जळलं मेलं. मी कधी काय म्हणाले ग? मुळात ती लोक लग्नाकरता तयार झाले होते. तू मध्ये नाक खुपसलंस. आणि ही तुझी लाडकी बहीण, तिची होती का काही तक्रार? विचारलंस काय गे? मुलगा पसंत होता ना तुला? अक्काई, माझी अजूनही तयारी आहे या लग्नाला. अगं तयारी आहे म्हणजे? हा काही खेळ चाललाय का? अगं 38 वर्षाचा आहे तो मुलगा आणि तू फक्त 22 वर्षाची आहेस. हे बघ आई, अजून 2-3 वर्ष तिचं लग्न नाही झालं ना तरी काही बिघडत नाही. आणि कसली घाई आहे तुला? एका बिजवराची 3री बायको बनवण्या इतकी जड झालीये का ही तुला? बोल बाई बोल, तूही बोल आता मला. अगं इथं संसाराचा गाडा मी कसा ओढते माझं मला माहित. आई हे बघ, आई अगं समजून घे ना मला. अगं मी हिच्या आईला, आपल्या काकूला वचन दिलंय, मी हिचा सांभाळ करेन, हिचं सगळं नीट मार्गी लावेन. पण माझी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी हिला कुणाच्याही गळ्यात बांधणं मला योग्य वाटत नाहीये.
लाडू, अगं मी तुझी अक्काई आहे बाळा. मी जेव्हा आई होऊन तुझी पाठवणी करेन ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने माझं वचन पूर्ण होईल बाळा. अंजली, मी कोण आहे माहितीये? मी तुझी अक्का आहे. नुसती अक्का नाही, अक्काही आहेस तू हिची. मोठी झाल्यावर ही हिच्या आईवर जसं प्रेम करेल तसंच तुझ्यावरही करेल. आणि तू सुद्धा आई बनून हिच्यावर तितकंच प्रेम करशील. मोठी बहीण म्हणून हिच्या पाठीशी उभी राहशील. म्हणून अक्काई. मस्त नाही काकू अक्काई, मला खूप आवडलं. मी हिची अक्काई आणि ही माझी लाडूबाई. काव्या, मला आता माझी काही खात्री वाटत नाही ग. मी नाही वाचणार या दुखण्यातनं. मला वचन दे, तू माझ्या अंजलीची खरी अक्काई होशील. वचन दे मला काव्या. मी वचन देते काकू, लाडूची खरी खरी अक्काई होईन. हिची काळजी घेईन, हिचं सगळं करेन प्रेमाने. मी कुणाच्या श्रीमंतीला भुलून तुझं लग्न लावून दिलं आणि पुढे जाऊन तुला बायको म्हणून प्रेम मान सन्मान मिळालाच नाही तर त्या नात्याला काहीच अर्थ नाही बाळा. नात्यामध्ये ना प्रेम, विश्वास, समजूतदारपणा असायला हवा, तरच ते नातं टिकतं. झाला का सगळा ड्रामा? अहो, मी काय म्हणत होते, मी थोड्या वेळ नाही, नको. बाबा घरी एकटे आहेत माहिती आहे ना. ज्या कामासाठी आलो होतो ते संपलंय. अजून काही बाकी आहे? ताबडतोब बाहेर यायचं. आणि सकाळी काय झालं लक्षात आहे ना? काव्या, जा बाई तू. उगाच जावई बापूंना नाराज करू नकोस. हो. अगं, तिचं सांत्वन करणं एवढं काही दुःखाचा डोंगर वगैरे कोसळलेला नाहीये तिच्यावर. तुझा संसार सांभाळ. आई, अक्काई, जा तू. माझ्यामुळे भाऊजी तुझ्यावर रागवले तर मला जास्त वाईट वाटेल. तू काळजी घे. हा, येते. तुझ्यामुळे माझ्या मुलीला नवऱ्याचे 4 शब्द ऐकून घ्यावे लागले. माझ्या डोक्यावरचा तुझा भार कधी कमी होणार आहे ग? कुठल्या दळभद्री मुहूर्तावर जन्माला आली कोण जाणे. दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही ना तुला. शी. आई, हे बघ ना. अगं, ते लोक काय काय घेऊन आले होते. हो ना. अगं, साधा मुलगी बघण्याचा कार्यक्रम होता तर एवढ्या वस्तू घेऊन आले होते. विचार कर, जर हे लग्न ठरलं असतं तर काय काय आणि किती किती मानपान केलं असतं नाही त्यांनी. पण काय करणार, या अंजलीच्या नशिबात मुळात श्रीमंतीच नाही. पण आई, तू हे खरं शिवासोबत पाठवून देणार आहेस? हो. अगं, वेळ लागलंय का? एवढ्या महागड्या साड्या कोण पाठवेल? आणि जर काव्याने विचारलं तर सांगू दिल्या पाठवून म्हणून. ताई पण ना त्या बावळट अंजलीसाठी मोठी स्वप्न बघते. तिला असं वाटते की तिच्या लाडक्या लाडूबाईसाठी कोणीतरी मोठा मिलिनियर येणार आहे.
हॅलो नमस्कार वेलकम. मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रीतम तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे मिस मॅच परफेक्ट मॅच. थोडं खुपतंय, थोडं सलतंय, पण नातं जुळतंय. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही माझे लाईव्ह सेशन्स कधीच मिस केले नाहीत आणि आजही करणार नाही. त्यामुळे जिथे आहात तिथेच थांबा, कारण आजचा विषय खास सॉलिड बोलतो ना. आजचा श्वास आहे. He is my first crush, you know? मी तर माझ्या हातावर त्याचं नाव कोरलंय. You guessed it right. आजचा विषय आहे प्रेम. काय वाढली ना काळजाची धडधड, गालावरची लाली, डोळ्यातल्या स्वप्नांची खोल निळाळी. अहो वाढणारच, कारण आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी कोणा ना कोणावर प्रेम केलंय. कोणी समुद्रासारखं खोल, तर कोणी कोसळणाऱ्या धबधब्यासारखं निखळ. कोणी गिटारची तार छेडत, तर कोणी मौनांचा राग आळवत. रंग वेगळे, छटा वेगळ्या, वाटा वेगळ्या, कथा वेगळ्या. आज आपण प्रेमावर बोलूया. एक एक पाकळी अलगद उलगडूया. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं? सकाळच्या पारी अंगणात जावं, ही पाकळीवरचं दवत तळ हातावर पडावं, तसं असतं प्रेम. ते अचानक येतं, आपल्याला शहारून टाकतं, हरवून टाकतं. मग ते आपण जीवापाड जपायचं, त्यासाठी काहीही करायचं, त्या दवबिंदूचा मोती होईपर्यंत. प्रेम म्हणजे माझ्या भावनांवर तुझ्या भावनांचा चढलेला हळूवार साज. प्रेम म्हणजे तू मला भेटत राहणं आणि एका क्षणी तू माझं होऊन जाणं. प्रेम कधी गोडवा असतं, कधी असतो तिकटाचा मारा. तरी तिचा हात हातात असल्यावर दरवळतो असं म्हणतं सार. पण ओठांची थरथर तीच, मनाची हुरहुर तीच. भाषा वेगळ्या असल्या तरी प्रेमाची व्याख्या तीच. मित्रांनो, प्रेम करत राहा, प्रेम जगत राहा आणि तुमच्या लाडक्या प्रीतमचा शो नक्की बघत राहा. मिस मॅच परफेक्ट मॅच. थोडं खुपतंय, थोडं सलतंय, पण नातं जुळतंय. आय थिंक सो आपल्या पहिल्या मिसमॅचचा कॉल आलेला आहे. बघूया त्याचं काय म्हणणं आहे. हॅलो, मी तुमचा लव गुरु प्रीतम. हॅलो, लव गुरु प्रीतम. बोल मित्रा. हो, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलोय. माझ्या गर्लफ्रेंडचा ना आज वाढदिवस आहे, पण मी तिला काल रात्री 12 वाजता विश करायचं विसरलो, म्हणून ती माझ्यावर रुसून बसली. हो अरे काहीच हरकत नाहीये. एक काम कर, आता पटकन तिला डेटवर घेऊन जा आणि मस्तपैकी प्रपोज कर जरा. I love you, Nikita. Will you please marry me? Hello. आजचा शो ऐकलास? Of course, yes. And I could feel it. आय नो. ओके, मी इथून निघतोय. तुला पिकअप करायला येतो. प्लीज तयार राहा. मी तुझीच वाट बघते. आय एम सुपर एक्साइटेड टू सी. लवकर ये. ग्रेट. ताईसाहेब, जरा बाहेर जाऊन येतो. कुठे? प्रीतम साहेबांचे कपडे इस्त्रीला देऊन येतो.
तुला किती वेळा सांगितले प्रीतम साहेबांचे कपडे बाहेर इस्त्रीला जाणार नाही. मला नाही आवडत ते. होत आहे साहेब. आणि हा त्याचा लकी शर्ट आहे. याला नीट इस्त्री कर घरात. होत आहे साहेब. बस 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 बस. मॅडम, हा लवगुरु प्रीतम यांचा बंगला आहे ना? हो, तू त्याला ओळखतोस? अहो त्यांना कोण ओळखत नाही मॅडम. म्हणजे तू त्याचा चाहता आहेस तर? अहो चाहता तर मी आहेच त्यांचा, पण माझं आणि त्यांचं नातं अगदी जवळच आहे. म्हणजे माझं लग्न त्यांच्याच सांगण्यावरनं झालं ना. मी आणि मंदी. मंदी? मंदी म्हणजे माझी बायको. आमचं लग्न त्यांच्याच सल्ल्यावरून झालं ना. हो का? हा. छान छान छान. ऐक, अरे राहू दे राहू दे. अरे तू माझ्या प्रीतमचा एवढा चाहता आहेस, त्याच्यावर असंच प्रेम करत राहा. हं? चला. नमस्कार मॅडम. वाटलंच मला तुम्हीच असणार. मी ऑटो थांबलेली बघितली ना बंगल्यासमोर, तेव्हाच म्हणलं वहिनीच्या बहिणाबाई आलेल्या दिसतायत. हो का? अरे वा. या ना. एक सेकंड, आज काही आणलं नाही तुम्ही? आय मीन दरवेळी येताना ते सांडगे, पापड, मिरच्या, लोणचं असं काही काही घेऊन येत असता ना तुम्ही. आज रिकाम्या हाताने चालात. हो का? तू त्याची वाट बघत होतीस? ओह कम ऑन. आमच्या घरात ना कशाची म्हणजे कशाचीच कमी नाहीये. एखाद्या सुपर मार्केट सारखं आमचं घर भरलेलं असतं कायम. हो, मधुराला अगदी व्यवस्थित लागतं सगळं. कुठे आहे ग ती? नाही ना तिकडे रूम मध्ये. एक मिनिट, मी काय म्हणते, तुम्ही हे असं दर 2 दिवसांनी येत असता बहिणीला भेटायला, त्यापेक्षा एक काम का नाही करत, तुम्ही इथेच येणार राहिला या बंगल्यात. त्यामुळे ऍटलीस्ट तुमचे रिक्षाचे पैसे तरी वाचतील. कल्पना छान आहे. मी खरंच आले असते, पण काय आहे ना, माझा प्रेमाने मांडलेला संसार मी हौसेनं करते. तो मोडून असं दुसऱ्यांच्या घरामध्ये कायमचं फुक्कट राहणं मला नाही पटत. हो गॉड, काही लो स्टँडर्ड पाहिजे. आय मीन कुणाशी कसं बोलावं एवढे बेसिक मॅनर्स नाही आहेत. तुमच्यावर उपकार म्हणून तुमच्या मुलीशी लग्न करणार होतो मी. दारात आलेलं सुख लाथाडलेस. तुझी ही सुमा रूपा गुणाची बहीण जन्मभर भिन लग्नाची घरात पडून राहिलं तेव्हा पस्तावशील. तुझ्या या कमी शिकलेल्या बहिणीशी लग्नाला तयार झाले होते. यापेक्षा वेगळी अजून काय चांगली नियत हवी आहे ग तुला? बाबा, जेवण वाढलंय. हा चला. काय कसा झाला आजचा कांदे पोह्याचा कार्यक्रम? आपली अंजू आवडली ना त्यांना? सगळं नीट व्यवस्थित ठरवलंयस ना? मुहूर्त कधीचा काढतायत तुझे बाबा? नाही बाबा, लग्न नाही ठरलं. काय? हो, अहो त्यांनी फसवणूक केली आपली बाबा. खरं तर मुलाकडचे घरी येण्याआधी मी त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायला हवं होतं. माझंच चुकलं. चूक? आणि ती माझ्या सोनेकडनं? अशक्य आहे. हे बघ, गोष्टी पुढे जाण्याआधी आपल्याला त्यांचा हेतू कळला हे बरं झालं. अगं अंजूच्या नशिबात कोणीतरी राजकुमार लिहिलेला असेल. खूप गोड मुलगी आहे ती. तिचं सगळं चांगलंच होणार. माझ्या डोक्यावरचा तुझा भार कधी कमी होणार आहे ग? कुठल्या दळभद्री मुहूर्तावर जन्माला आली कोण जाणे? दुसऱ्यांचं सुख बघवतच नाही ना तुला.